शेवटपर्यंत पाहावा. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 3% वाढ, पगारात झाली वेळी वाढ. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 3% वाढ होणार. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबळे सर क्लासेस. 11 ऑगस्ट 2024. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुलै 2024 पासून त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. ही वाढ 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केली जाणार आहे. या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे. आपण ह्या निर्णयाचे विविध पैलू समजून घेऊया. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 50% महागाई भत्ता मिळत आहे. हा दर जानेवारी 2024 मध्ये 50.84% होता. महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर आधारित असतो आणि त्यांच्या एकूण वेतनाचा एक महत्त्वाचा भाग असतो. AICPI इंडेक्समध्ये वाढ. ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्स AICPI हा महत्त्वाचा निर्देशांक आहे, जो देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीतील बदल दर्शवतो. जून 2024 मध्ये AICPI इंडेक्समध्ये 1.5 अंकांची वाढ झाली आहे. मे महिन्यात हा इंडेक्स 149.9 होता, जो जून महिन्यात वाढून 141.4 वर पोहोचला आहे. या वाढीमुळे महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपेक्षित वाढ. AICPI इंडेक्समधील वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ जुलै 2024 पासून लागू होणार आहे. याचा अर्थ असा की सध्याच्या 50% दरापेक्षा महागाई भत्ता 53% पर्यंत वाढू शकतो. लाभार्थी. ह्या निर्णयाचा फायदा केवळ सध्याच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना नाही, तर केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांचाही होणार आहे. याचा अर्थ असा की लाखो कुटुंबांना ह्या वाढीचा थेट लाभ मिळणार आहे. अंमलबजावणीची प्रक्रिया. महागाई भत्त्याच्या वाढीची अधिकृत घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र ही वाढ जुलै 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाईल. याचा अर्थ असा की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वाढीव भत्ता कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या स्वरूपात मिळेल. महागाई भत्त्यातील वाढीचा निर्णय हा जून 2024 पर्यंतच्या AICPI आकडेवारीच्या आधारे घेतला जाणार आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ही वाढ निश्चित केली जाईल. या प्रक्रियेत अर्थ मंत्रालय आणि कर्मचारी कल्याण विभागाचा समावेश असेल. आर्थिक परिणाम. महागाई भत्त्यातील वाढ ही केंद्र सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार टाकणार आहे. मात्र ह्याच वेळी ही वाढ कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीत वाढ करेल, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी ही वाढ कर्मचाऱ्यांना मदत करेल. महागाई भत्त्याचे महत्त्व. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचे मुख्य उद्दिष्ट वाढत्या जीवनमान खर्चाशी सामना करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत करणे हे आहे. महागाई वाढल्यास कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती कमी होऊ नये यासाठी हा भत्ता दिला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान टिकवून ठेवण्यास मदत होते. भविष्यातील अपेक्षा. महागाई भत्त्यात होणारी वाढ ही एक स्वागतार्ह पाऊल आहे. मात्र भविष्यात महागाईचा दर वाढत गेल्यास अशा प्रकारच्या वाढी नियमितपणे करण्याची गरज भासू शकते. त्यामुळे सरकारने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यातील ही वाढ निश्चितच स्वागतार्ह आहे. ती त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करेल आणि त्यांना वाढत्या खर्चाशी सामना करण्यास मदत करेल. मात्र त्याचबरोबर सरकारने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेचा वाढ सुनिश्चित करण्यासाठी योग्य धोरणे राबविणे महत्त्वाचे आहे.